पश्चिम बंगाल 2021 मध्ये भाजपने प्रचंड ताकद लावली। स्वतः अमित शहा बंगालमध्ये तळ ठोकून होते। बंगालमधल्या कित्येक जिल्ह्यात हिंसाचार झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांचा जीव गेला। मतदानाच्या दिवशी तर कित्येक ग्रामीण मतदारांना घरातच कोंडलं गेल्याचे प्रकार समोर आले। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भरघोस मतं घेतली आणि भाजपचं नियोजन फेल केलं। 5 वर्षांपूर्वी झालेल्या चुका लक्षात घेऊन भाजपने अशी तयारी सुरू केली ज्याने ममता बॅनर्जींची गणितं बिघडली आणि यावेळी जी निवडणूक होते त्यात पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या आकड्यांनी सगळेच हैराण झालेत। पश्चिम बंगालमध्ये काही जिल्ह्यात 94% मतदान झालंय, तर एकूण मतदान हे 90% वर गेलंय। जिथे एकेकाळी मतदानाच्या दिवशी प्रचंड हिंसाचार व्हायचा, त्या बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 10% मतदान का वाढलं आणि हे वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात जातंय याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान पार पडलं। सायंकाळी जी आकडेवारी समोर आली त्यानुसार कूचबिहार आणि पश्चिम दिनाजपूर या जिल्ह्यात मतदानाची एकूण आकडेवारी ही 95%पेक्षाही जास्त होती। गेल्या निवडणुकीत बंगालमध्ये साधारणपणे 82% मतदान झालं होतं, तर यावेळची अंतिम आकडेवारी ही 93%च्या आसपास असेल। एकूण 10% मतदान वाढलंय, ज्यात SIR, महिलांचं वाढतं प्रमाण, स्थलांतरित मतदारांचा सहभाग, कायदा सुव्यवस्थेत सुधारणा, केंद्रीय सुरक्षा बलांची तैनाती अशा कित्येक गोष्टींचा समावेश आहे। या आकडेवारीबद्दल निवडणूक आयोगाने ही मतदारांचे आभार मानलेत आणि पश्चिम बंगालने एक नवा विक्रम केल्याचं सांगितलंय। खरं तर मतदार यादीतील बोगस नावं काढून टाकण्यासाठी आयोगाने गेल्या वर्षभरापासून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहीम चालवली होती आणि त्याचा थेट परिणाम या निवडणुकीत दिसून आलाय। बंगालच्या निवडणुकीतून यावेळी 91 लाख मतदारांची नावं काढून टाकण्यात आली, जी एकतर बोगस होती किंवा अस्तित्वातच नव्हती। याच मतदारांचा फायदा घेऊन TMC कडून मतदान करून घेतलं जात असल्याचं भाजपचं काय म्हणणं होतं, ज्यात बहुतांश बांगलादेशी मुस्लिम होते। SIR ने बंगालच्या एकूण मतदारांचा आकडा 7,60,00,000हून 6,80,00,000वर खाली आणलाय। बिहारमध्येही गेल्या वर्षी SIR मुळे मतदानाच्या आकडेवारीत 10%ची वाढ झाली होती। पहिल्या टप्प्यातल्या 152 पैकी 125 जागा आम्ही जिंकू असा दावा जरी TMC ने केला असला तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे। बंगालमध्ये जेव्हा जेव्हा सत्ता बदल होतो तेव्हा मतदानाचा आकडा हा प्रचंड वाढतो। 2011ला ममता बॅनर्जी डाव्यांचा पराभव करून सत्तेत आल्या तेव्हा 2006च्या तुलनेत मतदानाची आकडेवारी ही 2.5% वाढली होती। अगदी कमी फरकाने पराभव होणाऱ्या कित्येक जागा TMC ने जिंकल्या आणि सत्ता बदल घडवला। पण बाकी राज्यांची उदाहरणं घेतली तर अतिरिक्त मतदानाचा फायदा सत्ताधारी पक्षालाही झालाय, ज्यात मध्य प्रदेश, बिहार अशी काही उदाहरणं आहेत। मतदानाची आकडेवारी वाढण्यामागचं पहिलं कारण SIR, दुसरं अँटी इन्कम्बन्सी तर आहेच, पण लाखो स्थलांतरित मजूर हे पुन्हा मतदानासाठी बंगालला परतल्याचंही दिसून आलंय। गुजरातमधील सुरत आणि बडोदा स्थानकांवर तर या मजुरांची लाटच पाहायला मिळाली होती आणि सगळ्या ट्रेन गच्च भरून बंगालला गेल्या होत्या। या मतदारांना आपलं नाव यादीतून गायब होण्याची भीती होती। शिवाय ममता बॅनर्जी यांनी SIRच्या विरोधात मोर्चा काढून सांगितलं होतं की जे मतदानाला येणार नाही त्यांचं नागरिकत्वही भाजप काढू शकतं। यामुळे एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि लाखो मजूर आपल्या राज्यात परतले। पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या जिल्ह्यांचा समावेश होता, त्यातल्या बहुतांश जिल्ह्यात SIRचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जे खरे मतदार आहेत तेच फक्त यादीत राहिले होते। मतदान वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे यावेळी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रचंड भर दिलाय। जवळ 2,40,000 CAPFचे जवान तैनात करण्यात आले होते। संवेदनशील गावात तर नागरिकांपेक्षा सुरक्षा रक्षकच जास्त दिसायचे। गेल्या निवडणुकीत भाजपच्या कित्येक बूथ लेवल कार्यकर्त्यांवर हल्ले झाले होते आणि मतदानाची वेळ संपेपर्यंत ग्रामीण भागातील मतदारांना घरातच कोंडून घेतल्याचे प्रकारही घडले होते। पण भाजपने यावेळी गावागावातलं संघटन मजबूत करण्यावर भर दिला, जेणेकरून मतदारांना शक्य तेव्हा मदत पोहोचवता येईल। केंद्रीय यंत्रणांची सुरक्षा व्यवस्था असल्याने बंगाल पोलिसांनाही यावेळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काम करावं लागलं आणि कित्येक जिल्ह्यात मतदानाची आकडेवारी 95%च्याही पुढे गेली। बंगालमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचंड संवेदनशील झालाय आणि त्यामुळे महिला मतदारही मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचं दिसून आलं, ज्याचा फायदा भाजपला झालेला दिसू शकतो। बंगालची आकडेवारी पाहिली तर बोगस मतदार काढून टाकणं हा TMC साठी मोठा धक्का मानला जातो, तर भाजपला त्याचा फायदा होईल असे संकेत आहेत। अजून दुसऱ्या टप्प्यातलंही मतदान बाकी आहे आणि त्यावेळीही अशीच आकडेवारी दिसणं अपेक्षित आहे।